मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री मल्हारी सप्तशतीमधले श्री स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र आणि मल्हारी अष्टक, मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप, मल्हारी स्तोत्र शतक। जर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। एवढे सर्व स्तोत्र मंत्र पण ऐकले तरी पण षडनवरात्र म्हणजे 7 दिवसाच्या या मल्हारी सप्तशतीची खंडोबा रायाचे मल्हारीचे पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमो नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुभे नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवताराय नमः। दत्त दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मनंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ति ददातितं गगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षम एक नित्यं विमलचलं सर्वदिशाशीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नम। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र स्वासवदनं कथाटोपीच माला दंडकमंडल धर कट्याकर रक्षक त्रय गुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगी श्री स्वामी समर्थवतार धारक पाही माम पाही माम पाही माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परात परा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडी देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्ष करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तैच तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिग्पालादी समग्र तूच स्प्र नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदीता तूच सर्व समर्था निश्चय जंगम आणि स्तर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रोते ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्थिती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरोसोन इहलोकी सौख्य देऊन परलोकी साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीरत्व त्राम तरणी साचार प्राप्त होवे मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भुव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू संगमांगम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वता आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या मंत्राचा 1 माळ जप करावा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप करावा। आता मल्हारी कवच अथ कवच ध्यानम ध्यायेन मल्लारी देवं कनकागिरीनिभिमं माळसा भूषितंडमं श्वेताताश्वं खड्गहस्तं विबुध भूदगणे सेव्यमानं कृतार्थे युक्तां दैत्यमुग्निं डमरुविलसितं नैश्चूर्ण भीरामं नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्यमोंकारं रूपं प्रथम करावे गणेश नमन सर्व सिद्धीचे साधन विघ्न जाती सर्व पळून यश कार्यात लाभते शिव मने पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुहाहुनी अतिगुह अज्ञात आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपनाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान
कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतस रक्षण पठन करिता कवचाचे पार्वतीच सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया शिकास्थानी प्रणवाक्षर ब्रह्मा उददी गीतम मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे दोन्ही नेत्र मनी हंत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेव शास मुखी ओंकार रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खडगराज बाहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकीला जठरावरी दुर्जटी नाभेवरी रक्षो महादेवा उदरासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडगे माझे कृतीधारिका दोन्ही जांगा ईश्वराने घोटी माळसापतीने पायाचे रक्षण ईशान्य सदा सर्वदा करावे जोडूनी दोन्ही हात भक्त भरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण भावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतन आदी व्याधी जाती पडून जवळी येती कदापि न भूते भूत प्रेत पिशाच कृष्ट गळू द्रु रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होतो महारोग चिंताती मार्तंड भैरवासी प्रति 4-3 दिवसाचा ताप उष्की नाशाचा उपाय एक हाय साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ निरसोनी जाई रणधूत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनामते व्याघ्र सिंहादी श्वापदे त्याची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल होती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थ्याशी पुत्रप्राप्ती धनार्थ्याशी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथा पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दास दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्फूर्ती प्रतिभा शक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने चंदन हाय शीतल त्याहून चंद्रमा अति शीतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देव राणा मल्हारी देवा जय जयकार माळसाकांत जय जयकार मेघनाथ महीपती जय जयकार मैराळ खडग राजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार येळकूट येळकूट जय रे मल्हार खंडेराव ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाते पळून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी हस्ता जरी अग्री चोर भयंकरी कशाची ही बाधा न होसे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूपे मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजांची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवताचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल मी हाय विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मज काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेही हाय शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी आहे ऐश्वर्याची खाणी आहे आयु आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचे त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागताशन चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनी आणावे तेथे होती असाध्य सारे साध्य ठरते मन वंचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा 1 मास जितेंद्रिय उपवास भूमीवर शयन करा स्वप्नात येईल मल्हार देवता वर देतील खरोखर शतपाठ करिता संचारी शाप मुक्ती लाभेल नित्य सहस्र वर्तन करिता अहोरात्री जप करता प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्हारी राया तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तद्वारा प्रकट झाला तू तीर्थ
तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ महिमती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या चरण भजन पूजन जे तुझे करती नित्य कवचाचे वर्तन त्याच्या सुको नको गणती हीच विनवणी सेवे करीची इत श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी महात्मे श्री गुरु मावली विराचित प्राकृते मल्लारी कवचम संपूर्ण श्री मल्लारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री मल्लारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु श्री मल्लारी हृदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम अस्य श्री मल्लारी हृदय मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषय अनुष्टुप छंद श्री गंगा माळसा युक्त मल्लारी देवता भूर्भुव स्वइति बीजम तस्य वितुर्ण्य इत शक्ति भर्गो देवस्य धीमहि इत किलिकम धियो यो न प्रचोदयास्ति श्री मार्तंड भैरव इत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्धेत जपे विनियोग पूर्व शैतांबर देव आग्रयाम रुद्र भैरम दक्षिणे चंडरूपाय नैऋक्त क्रोध भैरवाय पश्चिमे उनंतग्रीव वायव्याय कालभैरवाय उत्तर्य सिद्धि सिद्धांत ईशान्य शिवकर्पूरम ऊर्ध्वकालरूपाय अंबरे मलहरिणी अंतरिक्ष सदानंद एळकोटी स्वरूपिन एवं एकादशम देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भुवर्मध्यस्तु ओंकारं द्विंजले सहस्रभावन नेत्रे त्रिपुरांतक देवं नासिके कामहारक मुखे मुमुक्षुनाथायं कंठं कर्म कलामृतं हृदयं हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उदयाकर्जं मध्यं रक्षतु कार्यार्थी नाभि नारद जायिते गुहं गुरुपथान्माय जंगे जीवं प्रदुक्त जानुमंडलं जानाथ पदप्रसाद प्राप्ते अंगुष्ठे सर्वतीर्थिने सर्वांगे परमेश्वरम् एवं अगुषे दिवस्यं मार्तंड स्वरूपिणे प्रथम काशीनाथ दिव्य द्वितीयं पंचलिंगाय तृतीय प्रेमलिंगाय चतुर्थ देवरूपिणीं पंचम पंचप्राणाय षष्ठं षड्भुजक्षेमकं सप्तम सपाकं सिद्धि अष्टम अंबिकाप्रियं नवम नागनाथाचं दशमं शोषहारकं एकादशं महारुद्र द्वादशं ज्योतिर्लिंगाय त्रयोदशं त्रयोगीच चतुर्दशं भुवनत्रये पंचदशं मंडलं पूर्वषोडशचं समाधिनीं सप्तदशं गुहरूपं अष्टदशं अब्जकं नवदशं नैसर्गिं देवीं तन्नो देवी प्रसन्नता एकोनविंशति नामानि विश्वंभर स्वरूप योग्यान सिद्धि भवत प्राप्ति एकादशं जपे जल समाशने दशपाठच सप्तवार पठे नर सर्वशगो भवतहानि सम्राज्ञे विजयी भवते अश्वत्थं बिल्वमादार चंदनं धातु पंचक श्यामा सुगंधिं कांदबा नववारं पठेत सुखं मंत्र सिद्धि नवरातेन अष्टरात्रच देवतं पंचरात्रे जनवशं त्रिरात्रं तीम समाहितं त्रिरात्र व्याघ्र सर्पा न मोहनं मंत्रमालिका एवं हृदय मार्तंड पाठ शुभकुलं जये मार्तंड क्षेत्र मान्य वा कर्म धर्म सुख एवं विश्वंती ते कार्य मार्तंड रूपम दर्शिनम भावार्थ तारको देव परब्रह्म स्वरूपिणे इत श्री स्मृती योगानव श्री मार्तंड अवतार प्रोक्त ईश्वरं पार्वती संवादे मल्लारी हृदय स्तोत्रम संपूर्णम मल्लारी अष्टक श्री स्वामी समर्थ त्रैलोकी मनी मल मैत्य सकाळा अजिंक झाली मही तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्वंसले सर्वई आला ते समयी सदाशिव स्वये सोडून ब्रह्मांड हो तो हा पाहू चला कृपाचल निधी मल्लारी माळसा कांत हो संगे घेऊन सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून या प्रकटला अद्भुत त्याची लीला संबंध मनी मल्ल मर्दोनिया केला पहा डंचव तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांत हो घेता हा अवतार दुष्ट मुनी सदभक्त रक्षिले गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म स्थापिले कीर्ती गाती भृगुमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांतो संतोषे जन सर्वदा उदळती भंडारा देवावरी झाल्यासे विजयी म्हणून दिवट्या लावूनी प्रेमावरी केला वास शिवे तळा उचलुनी निर्दळले दैत्य हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांतो पारंबी स्थळ प्रेमरी ददुपरी पालसी पलीस आला असे नळ दुर्ग तिसरे विशेष चौथे जेजोरीचे असे ऐशास जव स्थानिका विरती पृथ्वीत नवखंड तो हा पाऊ चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा अपाद पर्य हो झाले लोचन तृप्त पाता मुख शशी तो माळसा कांत हो अश्वारूढ करी स्वयं तत्र झळके नित्य जो भावे भजे त्याला काय उणे नमाघत सदा अपत्याही देई जे दाता देईल भक्ती मुक्ती समान वारुणी पाषंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांतो मल्लारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल
अत्यादर त्याची काळी कळ दास्य रोग पीडा निवारण होईल. करुणी राहील तो खरे तेथे शाश्वत रंगल्या निज सुखे वाराणी निया डंब हो तो हा पाऊस आला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत व श्रीत श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. श्री मल्हारी स्तोत्र शतक. आदिवंदू गणराया शिव गौरीच्या तनया मल्हारी स्तोत्र रचया बुद्धी दे दातारा. मग नमो सरस्वती ब्रह्मासुता विद्यादात्री स्तोत्र रचवया शक्ती. माते दे दासाला नमिली कुल देवता तुळजा भवानी माता मस्तकी वरद हस्ता ठेव लेकरांच्या खंडोबा कुलदैवत माझे परम पवित्र स्मरण करिता त्वरित कामनापूर्वी आता नमो गुरुवर्या प्रकाश रूपा स्वामिया मल्हारी स्तोत्र रचया स्फूर्ती दे दासाला. गोदावरी माझी माता रामचंद्र माझा पिता स्मरता त्या उभयता आशीर्वाद लाभे. परमपूज्य सद्गुरु मोरे दादा मस्तकी हस्त वरदा परमपूज्य गुरु मावली सर्वदा देतात प्रेरणा. मार्तंड तोच मल्हारी सज्जनांचा तो कैवारी दुर्जनांचा असे वैरी खंडोबा जेजोरी कथा त्यांची गोड भारी भावे जो श्रवण करी ईश्वर कल्याण करी. मार्तंड भक्तांचे कथा ब्रह्मांड पुराणी मार्तंड जन्म कहाणी सांगत असे संशेपुनी भक्त ज्ञानेश्वर कृतयुगाची ही कथा वर्णे मार्तंड पाहता तू निवारी भव्य वेता. मार्तंड भक्तांची मनी चूर या पर्वती धर्मपुत्र सात येती जाऊन वस्ती करीती जप तप करी पहाटे सर्व उठती स्नान संध्या पूजा करीती तपश्चर्याला बसती नित्य नेम त्यांचा. मणिपूर या नगरी मल्लासूर राज्य करी मनी त्या मदत करी अनुज तयाचा पूर्वजन्म होत क्रूर. मधु कैटभ असुर विष्णू घेई मांडीवरी वध त्यांचा करी रक्त ते पाताळ लोकी पडे शेषांच्या मस्तकी त्यापासून जन्म घेती. कीटक ते दोघे घोर तप करती संतोषले पशुपती मनी मल्ल नाम देती त्या दोन गिटका शिव मने मागावर मागती दोघे संवत्सर. देवा स्वये करा ठार तुम्हीच आम्हाला मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे तुम्ही आधी नाव यावे. महेशा आमचे तथास्तु मने शंकर कैलास पर्वतावर गेला मग उमावर वर त्यांना देता मन्नी मल पृथ्वीवर राजधानी मणिपूर. जनता त्रासली फार अत्याचारे त्यांच्या ब्रह्मदेवा दिलावर प्रबळ झाले असुर गांजली प्रजा अपार. त्या मनी मल्लांनी मल्लासूर एके दिनी सैन्यासह गेला वनी. सप्तऋषींना त्रास देऊनी आश्रमा लुटले यज्ञकुंड त्यांनी मोडली देवघरात घाण केली बायको मुले मारली विहरीत ढकलली. ऋषी झाले भयभीत गेले धावत पळत दुर्वासा शापे सुरक्षित लवथळेश्वरी धवलुगिरी पर्वती कुटुंब गुरे ठेवती. इंद्रलोकी स्वयं जाती इंद्राला भेटण्या इंद्राला वर्णिली व्यथा इंद्रवदे असमर्था ब्रह्मा भेटला तत्वता. धाडे विष्णू लोकी विष्णू असे असमर्थ एकटा शिव समर्थ इतरा भेटे व्यर्थ चला भेटू तया. गेले कैलास पर्वती विनविला उमापती दुष्कृत्य सर्व सांगती मनी मल्लाचे ते. ऋषींना म्हणे शंकर तुमची तपश्चर्या थोर कान केले तुम्ही ठार शापुनी दैत्याला दिला असता जर शाप नष्ट झाले असते तप घडले असते पाप. म्हणे ऋषी म्हणे करुणामूर्ती शंकर संतापला अनावर महामारीचा अवतार जटा आपटता भैरवाचा अवतार. धरती शिवशंकर रूप धरी भयंकर चंद्र बने अश्व खडग धरिले विशाल दुसरे हाती त्रिशूळ भासला कृतांत काळ. असुर सैन्याला अगणित शिवगण रुद्र आणि गजानन कार्तिकेय भूतगण शिवाचे सैन्य ते. मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्धा लागून देव सैन्य घेऊन आले मदतीला. पोचले मणिपूर सैनिकांचा महापूर करी जय जयकार मार्तंड देवाचा. असुर सैन्य प्रचंड करावया दयादंड सिद्ध झालासी मार्तंड. आला रणागणी वार्ती येता कानावर ते मनी मल्ल असुर खेकस्ती दूतावर. प्रशंसिता शिवा भैरवाची निंदा करी देव नवे तो भिकारी बैस तसे बैलावरी. मूळचा शंकर जात असे शिखरावर सैन्याचा महासागर पसरला दूरवर. महातसे मल्ल प्रधान पाठवी हेर महती खुलासे वार मिळवतात चतुर. मनी मल्ला सांगे गाजलेत ऋषीवर त्रास दिला तया फार. संतापला उमावर आलेसी लढणा अस्वस्थ झाला असुर. प्रधान देत असे धीर सेनापती त्याचा शूर. आतुर लढण्या रहा तुम्ही निश्चित मिळता आज्ञा त्वरित जिंकेन. इंद्रा निश्चित आज्ञा मिळे तया इंद्राने सोडून शर निर्जर ध्वंसी केला ठार. भैरवी प्रशंसी इंद्र
मृत सैन्य उठे दैत्य सैन्य झाले ठार संतापला मल्लासूर युद्ध करणे आतुर झाला भैरवासी खडग दुष्ट सेनापती मल्लाला समजावती त्याची आज्ञा मिळवती युद्धास जाण्याला कार्तिकेसी लढत त्याशी बोलला कुत्सित भीषण युद्ध दोघात मोर झाला ठार षडानन संतापे अति सोडतसे तीक्ष्ण शक्ती छातीवर आढळती दैत्य सोडी प्राण उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति लढण्यास गणपती भैरव पाठवी उल्कामुख होता शूर बलाढ्य निर्धर क्रूर प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आलासी दैत्य क्रूर चेष्टा करी मोदक खाण्यात जा घरी दैत्य हे मोदका परी भक्षितो गणेश दैत्यांचा गदा प्रहार झेलिला वर्षावर जाड दंड छातीवर आदळला मेला उल्कामुख रणी मेला कुत्त लोम पाठविला त्याच्या सवे लढण्याला जय नंदी आला शंकरासारखे रूप नंदी शोभत असे खूप घनघोर युद्ध खूप दोघतही करीत नंदीने मारला बाण तो आरपार निघून गेला तरी फिरून दैत्य उभा दैत्य नंद्याचा रथ मोडे मारिले तयाचे घोडे क्रोधे नंदी बाण सोडे कुंत लोभ मेला मला नुज मनी असुर लढण्या होई अधीर संतापलेला असुर रणांगणी आला जिंकल्यास समाधान मरता मरता अमर होईन विश्वास व्यक्त करीन गरजे भयंकर उंच ताड माड दिसे 20 हाती शस्त्र असे पाहुनी मार्तंड असे एकटा लढला दैत्यांचा न पडे प्रभाव धरिले माया विरूप युद्ध रंगलसे खूप मनी मार्तंडाचे करी चक वाच कवी दैत्य मार्तंडा फसवी साप मारुनी चेतवी मार्तंडाला मनी मार्तंड अग्नेयास्त्र सोडे मनी जलामध्ये पडे पान शेता नाव पडे तुरुंगम तीर्थ त्रिशूळ घेतला हाती वापरली पूर्ण शक्ती फोडून दैत्यांची छाती त्रिशूळ स्थिरावे पाय देण्या डोक्यावरी उचलता मनी धरी भक्ती उमळे उदरी स्तुती करी दैत्य मार्तंड म्हणे माग वर दैत्य म्हणे मुक्त कर कुटुंबाचे भले कर मोक्ष मिळे तया दुखी झाला महासूर भले करावे विचार करी तसे गंगाधर विष्णू बने दूत समजावी मल्हारी सुडाग्री त्यांच्या उदरी बंबंक गर्जना करी लढेन म्हणाला लढवई घृत मारी रथ हत्ती घोडे मारी चूर्ण करी शस्त्रधारी गिळूनही टाके मल मारी घृत मारी मार्तंड संतापे भारी असुरांशी युद्ध करी दावा हात तोडी हत्ती बने मल्लासूर रूप त्यांचे भयंकर त्याचा उग्र अवतार मार्तंड पाहला उगारली तलवार दैत्य घरी वरचेवरी कुत्सित बोलला फार मार्तंड असुर मार्तंड सोडी अग्नेशास्त्र मल सोडिता जलाशास्त्र मार्तंडे मारुतास्त्र सोडिले त्यावेळी पाशुपातशास्त्र जपला त्रिशूळ ही मंतरला असुरावर सोडिला भैरवाने तेव्हा मले प्रतिकार केला त्रिशूळ नाही थांबला छातीवर आदळला जाऊनी दैत्यांच्या कोसळा पृथ्वीवर रडाईला हो तयार मणी तसे शशीधर शिरी ठेवी पाया जाहलासे चमत्कार नैनी दाटले नीर स्तुती करीत असे फार मार्तंड भैरवाची पदस्पर्श तुझा थोर भक्ती दाटली अपार देवा आता दया कर मागे तसे वर तुझ्या नावाबरोबर माझे नाव घेता नर पाय माझ्या शिरावर चिरंतन राव श्रद्धेने भक्ती करीती प्रसन्न कैलासपती पावे त्या सरस्वती गती कामनापूर्वी तुझे दर्शन घडावे घरी ऐश्वर्य दिसावे सुख आरोग्य नांदावे टाळावे संकट ऐकावी त्याची प्रार्थना पूर्ण करावी कामना नष्ट करी वासना मदतीसे जावी जे तुमचे भक्तगण करी महात्मे हे श्रवण पठन अथवा करी श्रवण कल्याण करावे त्यांचे असुरांची मृत्यू वार्ता 5 पुत्रा समजता संतापले ते तत्वता सूड घेण्या धावले पाहुनिया अविचार भैरव संताप फार पर्वत करी सत्वर शाप देऊनी धर्मपुत्र बोलावला ऋषीवर सुखावले आश्रमी राहू लागले सुखा समाधानाने चिंता केली तुम्ही दूर आता द्यावा एक वरदान देवा येथे व्हावे स्थिर स्वयंभू लिंगात मार्गशीर्ष पुण्य मास शुद्ध षष्टीचा दिवस रविवार नक्षत्र खास शततारका ते जयस्थान ते जयाद्री अपभ्रमश बने जेजुरी खडग धरिले करी म्हणून खंडोबा 2 लिंग प्रकटली एक कल्पावृक्षाखाली दर्शनाला गर्दी झाली मैराळ मूर्तीच्या हळद देवाच्या अंगा लेप चंदनाचा लावला भक्तिभाव ओळखला मार्तंड भैरवी मन तसे मागावर प्रसन्न झाला शंकर भक्तगण चिंता दूर करुणी सर्वदा मल्हारी महात्मे पठन श्रवण करा भजन कीर्तन कामना करीतो पूर्ण होई मार्तंड भैरव सुवासिनींना सौभाग्य रोगी जनांना आरोग्य उज्ज्वल सत्वर भाग्य खंडोबा भक्तांचे निर्धना बेटे संपत्ती निपुत्रा देई संतती टळे निश्चित आपत्ती खंडोबा कृपाने मार्गशीर्ष चंपा षष्ठी रविवारी योग वैद्रुत अश्विन नवमी तिथी महिमा विशेष चैत्र षष्ठी संक्रांतीला ही कार्तिकी पौर्णिमेला भक्त येता स्नानाला मौन धरता देवीचे दर्शन करा अष्टतीर्थ
तीर्थस्नान करा, देवावर उधळा भंडारा, कल्याण होईल सर्वांचे. मल्हारी महात्मे जो कोणी पठन श्रवण करी, भावे करती भक्तजन, जे जे इच्छा होईल त्यांची पूर्ण, पावती सत्वर. इथं श्री मल्हारी महात्मे शतक संपूर्ण. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण मल्हारी स्तोत्राच्या ज्या ज्या सेवा होत्या तर मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तर सर्वांनी या सेवा दररोज करा 7 दिवस आणि मल्हारी देवतेचा आशीर्वाद नक्की घ्या. जय श्री मल्हारी, जय हो खंडोबा राया की जय हो. तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.